वृद्धाश्रमात राहावे लागणे यासारखे दुःख भारतीय मनासाठी दुसरे कोणते नाही। परंतु या दुःखासाठी सुनांना जबाबदार धरणे म्हणजे खऱ्याला सोडून दुसऱ्यालाच पकडण्यासारखे आहे। हा विषय खूप मोठा आहे। वृद्धाश्रमातल्या प्रत्येक दुःखामागे एक कहाणी आहे आणि सगळ्यांचे उत्तर सून इतके साधे सरळ असू शकत नाही। मग सुनेवर दोषारोप करण्याचा किंवा खापर फोडण्याचा मार्ग का निवडला जात असावा? आपला मुलगा आपल्याला सांभाळायला तयार नाही याचा अर्थ त्याला संस्कार देण्यात आपण कमी पडलो, आपलेच नाणे खोटे असा होतो। पण हे जाहीरपणे मान्य करायला कमीपणा वाटतो। अहंकार दुखावतो, मग तो साधा भोळा आहे आणि सूनच कशी जबाबदार आहे अशा कथा तयार होतात। नावडतीचे मीठ आळणी किंवा दृष्टी तशी सृष्टी या न्यायाने पुरावे सुद्धा सापडतात। साधारणपणे हेच होतं। याला अपवाद असू शकतात। आई वडिलांची सेवा करणे मुलाचे कर्तव्य आहे हे आपल्या संस्कृतीत सांगितले गेलेले आहे। श्रावणबाळ हा आदर्श आहे। इथे सून कुठे येते? पण आजकाल लग्न झालं की मुलगा बायकोला आई वडील सोपवून मोकळा होतो। एखाद्या मॅनेजर सारखा आदेश देत चुका काढतो। सासू सासरे सुद्धा आपल्या आदरात आणि सेवेत ही मुलगी कुठे कमी पडतीये त्या चुका शोधत बसतात। तक्रार करतातच असं नाही, पण मनातल्या मनात खट्टू होतात। खरं तर मुलाची भूमिका महत्त्वाची आहे। आई वडिलांची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे। बायको ही माझ्या आयुष्यातली सहप्रवासी आहे। लग्नामुळे मला एक सोबत मिळाली, सुखदुःखात एक मैत्रीण मिळालेली आहे। तिच्या येण्याने मला कर्तव्य पूर्ण करायला ऊर्जा मिळाली। आता मी माझी जबाबदारी नीट पार पाडू शकेन असा दृष्टिकोन असावा। या जागी आता तू माझ्या आईवडिलांना सांभाळ, त्यांचं सगळं कर असं म्हणून होणारी गंमत बघत बघायची भूमिका मुलं घेतात। वर तुमच्या वादाचा मलाच कसा त्रास होतो असा उलट कांगावही करतात। काय हरकत आहे आई वडिलांना चहा करून द्यायला, टीव्ही बंद करून त्यांच्याशी गप्पा मारायला, त्यांना फिरायला न्यायला? बायको नाही म्हणते का? तुम्हालाच न्यायचं नसतं। व्यसनांसाठी बायकोशी जीवाच्या आकांताने भांडणारे मला आईची सेवा करू दे म्हणून कुठे भांडताना दिसत नाहीत। मुलाने बायकोला लग्नाच्या वेळी निक्षून सांगावे की मी आई वडिलांची सेवा करणारच। या प्रवासात तू आलीस तर सोबत, नाही तर एकटा। वेगळे राहावे लागले तरी दोन्ही घरी संतुलन ठेवता येते। एकमेकांच्या कर्तव्यात आड येऊ नये इतकी काळजी घेतली तरीही कर्तव्य पूर्ण करता येतात। आपल्याला वापरून घेण्याचा हेतू आहे असं कोणालाही कळलं की तो विरोधात जातोच। इथे सुनेलाही तेच वाटतं। आपण काय करायचे हे आपण ठरवू शकतो। त्यामुळे दुसऱ्याकडून करून घेण्याचे कष्ट करण्यापेक्षा आपणच आपल्या आई वडिलांची जबाबदारी घ्यावी। हेतू शुद्ध असेल आणि तिरस्कार नसेल तर सुना सुद्धा मदतीला पुढे येतीलच। पण सगळे त्यांच्या खांद्यावर टाकले तर घराघरातला हा संघर्ष संपणार नाही आणि वृद्धाश्रम बंद होणार नाहीत। म्हणूनच पुरुषांनी फक्त आई वडील ही माझ्या एकट्याची जबाबदारी आहे, भाऊ भाऊ असतील तर आमची जबाबदारी आहे असं म्हणा। बायकोवर, सुनांवर तुमची जबाबदारी टाकू नका। फक्त इतकेच केल्याने खूप मोठा फरक पडतो, चित्र बदलते। ड्रायव्हरची सीट घ्या याचा फायदा असा की सुनेच्या खांद्यावरचे ओझे कमी होते, अपराधी भाव संपतो, तिच्या मनावरचा ताण संपतो। यात आई म्हणून मुलांचेही करावे लागत असेल तर तिला खूपच आराम मिळतो। पुरुषांनी फक्त आई वडिलांची जबाबदारी हाती घेऊन स्त्रीला अपराधी भावनेतून मुक्त केलं तर घराघरात चमत्कार होतील। काहीच करू नका, फक्त तिला अपराधी भावनेतून मुक्त करा। तुझे सासू सासरे न म्हणता माझे आई बाबा म्हणा आणि मग पहा चित्र बदलेल। आई वडिलांनी मुलाला हक्काने हाक मारायची सवय करून घ्या, कारण त्याच्यावर आपला हक्क आहे। आपण लाडाने आयुष्य खर्चून त्याला मोठं केलेलं आहे। स्त्री लढणाऱ्या पुरुषाच्या मागे शक्ती बनून आधार द्यायला तयार होते, त्याचा आदरही करते। पण तिला पुढे करून मागे राहणाऱ्याबद्दल तिला सहानुभूती वाटत नाही, हे एक वास्तव आहे। म्हणून आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी माझी म्हणा, तुझी म्हणून तिच्या गळ्यात टाकू नका। काय सेवा करायची आहे ती उठून स्वतः करायला सुरुवात करा। बायको, मुलं आपोआप या सेवेत सहभागी होतील। नाही झाले तर या पुण्यासाठी तयार राहा।
आपल्या आईवडिलांच्या आनंदी वृद्धापकाळासाठी कोणावर अवलंबून राहू नका. जर तर पेक्षा दृढ निश्चय असेल तर कोणतेही आई वडील वृद्धाश्रमात जाणार नाहीत. कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जे ठामपणे स्वतः उभे राहतात त्यांच्या मदतीला सगळे येतात आणि जे टाळाटाळ करतात त्यांची कामं आयती करून द्यायला कोणीही येत नाही. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.